नॉर्मली काय असतं, आपल्या मेंदूच्या पेशंटमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी तयार होत असते आणि ही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आपल्या शरीराच्या हालचालीच्या नियंत्रणासाठी फार महत्त्वाची असते. पण फिट्सच्या आजारामध्ये काय होतं की ही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ॲबनॉर्मली खूप जास्त वाढते आणि म्हणूनच रुग्णांचे हातपाय वाकडे होतात व बेशुद्ध अवस्था येते. ते अशा रुग्णांमध्ये म्हणजे कुठलेही उत्तेजन नसताना वारंवार ही ॲबनॉर्मल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी तयार होत असते. म्हणूनच रुग्णांना हे वारंवार झटके येत असतात. खरं. तर मला एक महत्त्वाचा विषय इथे विचारायचा आहे की जर का असे फिट्स जर का एखाद्या रुग्णाला येत असेल तर त्याची लक्षणं काय असतात? सर्वसाधारणपणे जनमानसामध्ये अशी समजूत आहे की हातपाय वाकडे होणे, डोळे पांढरे होणे किंवा तोंडाला फेस येणे हे फिट्सचे लक्षण आहेत. आणि असं जर नसेल तर फिट्स म्हणणार नाही आपण. पण तसे काही नाही. ही ॲबनॉर्मल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जी विद्युत लहरी मेंदूच्या कुठल्या भागामध्ये तयार होते त्याच्यावरती फिट्सचे लक्षणं अवलंबून असतात. आणि हे बऱ्याच वेळा हे फिट्सचे लक्षणं इतके सौम्य असतात की समोरच्या माणसाला कळत सुद्धा नाही. उदाहरणार्थ डोळ्यांची सारखी उघडझाप होणे, एकदम अचानक बोलता बोलता स्तब्ध होणे, डोळे स्थिर होणे, डोळे आणि डोके एका बाजूला वळले जाणे, हात आणि पाय एका बाजूचा किंवा दोन्ही बाजूचे हे ताठर होणे किंवा झटके येणे, हे असे अनेक झटक्याचे लक्षणे असू शकतात. आणि हे लक्षणे नातेवाईकांनी ओळखणे व त्याची अचूक माहिती डॉक्टरांना देणे त्याच्या निदानासाठी अतिशय महत्त्वाचे ठरते. आणि आजकाल काय की प्रत्येकाकडे मोबाईल फोन्स आहेत आणि मोबाईल फोन स्मार्टफोन्स आहेत आणि जेव्हा झटका येतो रुग्णाची काळजी घेणे तर गरजेचं आहे. पण त्याच वेळेस जर मोबाईलवरती आपण झटके रेकॉर्ड केले तर निदानासाठी हे फार अतिशय महत्त्वाचे ठरू शकते. अगदी खरं आहे. तर कोणत्या वयोगटामध्ये ते जास्त करून आढळून आलेले आपण म्हणजे दिसतं? हे आता जनमानसामध्ये अशी समजूत आहे की अपस्माराचा आजार जन्मापासूनच असतो किंवा लहान मुलांमध्येच असतो. पण असे काही नाही. हा आजार कुठल्याही वयोगटामध्ये दिसू शकतो. लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये, वयोवृद्धांमध्ये देखील दिसू शकतो. परंतु हे मात्र खरं आहे की लहान मुलांमध्ये व वयोवृद्धांमध्ये ह्या आजाराचे प्रमाण जरा जास्त आहे. अगदी खरं आहे. डॉक्टर, एक महत्त्वाचं मला विचारायचं आहे की जसं आपण आता म्हटलं की लहान मुलांमध्ये प्रमाण जास्त आहे, तर अगदी तरुण वयात देखील हे दिसू शकतं का? किंवा या संदर्भात काही लक्षणं आपल्याला समोर येतात का? किंवा हा जो रुग्ण असतो त्याला सुरुवातीला काही जाणवतं का की आपल्याला फिट येऊ शकते? या संदर्भात काही सांगाल का? हो, हे जसं मी म्हटलं की लहान वयामध्ये असो का तरुणांमध्ये हे कुठल्याही वयामध्ये दिसू शकतं. आणि बऱ्याच रुग्णांना झटका येण्याच्या आधी काही सिग्नल्स मिळू शकतात. त्याला आम्ही ऑरा असं म्हणतो. आणि बऱ्याच रुग्णांना असं कळतं की आता मला झटका येणार आहे आणि तो सुरक्षित स्थितीवरती याच्यामध्ये जाऊन बसू शकतो. अगदी खरं आहे. या संदर्भात काही कारणं असू शकतात का की फिट्स येण्यामागची? जसे फिट्सचे वेगवेगळे लक्षणं आणि वेगवेगळे प्रकार आहेत त्याचप्रमाणे फिट्सचे वेगवेगळे कारणं देखील आहेत. आणि हे कारणं वयाच्या मानाने वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ लहान मुलांमध्ये जन्माच्या वेळेस किंवा इमिडिएटली जन्माच्या नंतर मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणे त्याच्यामुळे मेंदूला इजा होणे, मेंदूची वाढ न होणे किंवा एका भागाची वाढ न होणे मेंदूच्या, त्याला आम्ही फोकल कॉर्टिकल डिस्प्लाझिया म्हणतो, किंवा मेंदूज्वर होणे, हे लहानमध्ये कॉमन कारणं असतात अपस्माराचे किंवा झटक्याचे. तरुणांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये कारणं जरा वेगळी असतात. ब्रेन ट्यूमर, मेंदूतील व्रण, मेंदूला मार लागणे किंवा पक्षाघात, मेंदूमध्ये रक्तस्राव, अशी वेगवेगळे कारणं वेगवेगळ्या वयामध्ये दिसतात. अगदी. आता एक मला महत्त्वाचा असा मुद्दा विचारायचा आहे डॉक्टर की आता रुग्णाला झटका झाला त्यावेळेस मग आजूबाजूचे नातेवाईक असतील, इतर लोक असतील, त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं असतं? सर्वप्रथम मी सांगेन की नातेवाईकांनी बिलकुल घाबरू नये, शांत राहावे. आपण घाबरलो की आपल्याला काय करायचं हे सुचत नाही. आपण शांत राहिलो की काय करायचं आपल्याला कळतं. शांत राहावे, रुग्णाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी, अलगद रुग्णाला खाली झोपवावे, झटका थांबवण्याचा प्रयत्न करू नये. हे असं करताना काय होतं की रुग्णाच्या स्नायूंना इजा होऊ शकते. आणि
एक जोपर्यंत रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर येत नाही त्याच्या तोंडात काही देऊ नये, पाणी साखर वगैरे काही देऊ नये. आणि जे बाकीचे लोक करतात की कांद्याचा वास देणे, चप्पलचा वास देणे किंवा इतर तत्सम वस्तूंचा वास देणे, ह्याच्याने झटका थांबत नसतो. ह्या झटका आपोआपच एक 2 ते 3 मिनिटं किंवा 5 मिनिटांनंतर आपोआपच थांबतो. आणि एकदा का झटका थांबला की रुग्णाला एका बाजूला एका अडंगावरती वळवावे, जेणेकरून तोंडातली जी लाळ आहे फुफ्फुसात जाऊन न्यूमोनिया होणार नाही. अगदी खरं आहे. या संदर्भातली जी इमेज आहे ती देखील आपण लोकांना दाखवतोच आहोत. तर एकूणच या अपस्माराचं निदान कसं केलं जातं डॉक्टर? जसं मी म्हटलं, अपस्माराची वेगवेगळी लक्षणं आणि वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्या आधारे एक अपस्माराची झटक्याची 30 ते 40 प्रकार आहेत. जेव्हा आपण अपस्माराचा पेशंट बघतो, आम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं असतं. हे अपस्माराचं प्रकार कुठला आहे आणि अपस्माराचं कारण काय आहे. ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे किंवा सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे नातेवाईकांनी दिलेली माहिती. त्याच्यानंतर त्या आधारे आम्ही काही तपासण्या करतो. बेसिक तपासण्या म्हणजे EEG आणि MRI. आणि EEG जेव्हा आम्ही करतो OPD बेसिसवरती, तेव्हा त्या तपासणीमध्ये डोक्यावरती इलेक्ट्रोड्स ठेवून मेंदूच्या विद्युत लहरींचे परीक्षण करतो. हे जर योग्य पद्धतीने जर EEG केला म्हणजे ॲटलिस्ट अर्ध्या तासाची रेकॉर्डिंग करून झोपेच्या अवस्थेमध्ये किंवा जागेच्या अवस्थेमध्ये जर ही रेकॉर्डिंग जर केली, 50 ते 60% रुग्णांमध्ये योग्य निदान मिळू शकतं. आणि दुसरी तपासणी म्हणजे MRI करताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं आपला कॅमेरा असतो, कॅमेऱ्याचा पॉवर असतो, त्याला आपण म्हणतो मेगापिक्सेल. तसंच MRIचा देखील पॉवर असतो, त्याला आपण म्हणतो टेस्ला. अपस्माराच्या रुग्णांसाठी जेव्हा आपण MRI करतो तो त्याचा पॉवर कमीत कमी 1.5 टेस्ला असायला पाहिजे. आणि जर तो 3 टेस्ला असेल तर अधिक उत्तम. आणि ह्या MRI मध्ये आपल्याला कळतं की अपस्माराच्या झटक्याचे नेमके कारण काय आहे. आणि कारण कळल्यानंतर आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर असे साधारण 30% पेशंट असतात, त्यांच्या गोळ्या औषधं देऊन सुद्धा झटके कंट्रोलमध्ये येत नाहीत. तर अशा रुग्णांसाठी जेव्हा आपण शस्त्रक्रियेचा पर्याय बघतो तर त्यावेळेस हा 3 टेस्ला MRI फार अतिशय महत्त्वाचा ठरतो. खरंय. तर अशा विविध प्रकारच्या चाचण्या घेणं खूप गरजेचं आहे. तर बेसिक जी चाचणी आहे डॉक्टर, त्या संदर्भात सांगाल का की ही करणं अतिशय गरजेचं आहे, त्यानंतर तुम्ही पुढे जाल? हां. आणि नंतर मग आम्ही आधुनिक तपासण्या करतो. आधुनिक तपासण्या म्हणजे व्हिडिओ EEG. नंतर काही ज्या रुग्णांना आम्ही सर्जरी किंवा ऑपरेशन प्लॅन करणार आहोत ते सर्जरीची पात्रता ठरवण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात. जसं उदाहरणार्थ काही पेशंटमध्ये आम्ही पेट स्कॅन किंवा स्पेक्ट स्कॅन आणि काही पेशंटमध्ये स्टिरिओ EEG सुद्धा करतो. बरोबर, अगदी खरं आहे. तर ही जी स्टिरिओ EEG आणि व्हिडिओ EEG आहे त्या संदर्भात जर आम्हाला सविस्तर समजावून सांगा. व्हिडिओ EEG म्हटलं तर व्हिडिओ EEG हा EEGचा एक्सटेन्शन आहे. ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की पेशंटला ॲडमिट करतो हॉस्पिटलमध्ये. ॲडमिट केल्यानंतर ह्याचे व्हिडिओ EEGचे 2 कॉम्पोनंट असतात. एक तर EEG रेकॉर्डिंग आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग. EEG रेकॉर्डिंगमध्ये मेंदूच्या विद्युत लहरीचे परीक्षण होतं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये कंटिन्युअसली म्हणजे रुग्णाच्या हालचालीची रेकॉर्डिंग असते. आणि ही तपासणी कंटिन्युअस असते, 24 तास, 48 तास किंवा 2-3 दिवस किंवा 4-5 दिवस सुद्धा. ॲडमिट केल्यानंतर रुग्णाच्या आम्ही गोळ्या औषधं हळूहळू कमी करतो जेणेकरून रुग्णाला झटका यावा. आणि झटका आला की रेकॉर्ड करतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्यामुळे झटक्यांचे अचूक लक्षणं आपल्याला लक्षात येतात. आणि EEG रेकॉर्डिंग असल्यामुळे EEG मधून आपण मेंदूच्या नेमक्या कुठल्या भागामधनं हा झटका उगम पावतोय आणि त्याचा उगम बिंदू कुठे आहे, जसं आपण इमेजमध्ये बघताय की त्या उगम बिंदू कुठे आहे हे आपल्याला लक्षात येतं. बरोबर. हे एकदा का उगम बिंदू लक्षात आला की आपल्याला त्याची पुढची ट्रीटमेंट सोपी जाते. अगदी खरं. डॉक्टर, खूप महत्त्वपूर्ण विषयावरती आपण बोलतोय आणि अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देखील आपण करत आहात. इथे एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतो, मात्र ब्रेक नंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधुनिक उपचार पद्धतीकडे आपण वळणार आहोत. आजचा आपला विषय आहे मेंदूचे आजार, फिट्स आणि आधुनिक उपचार पद्धती. एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त झी24 तास, हे तगोस.
Savsol, Ultimate 40 Oil Technology, fully synthetic, first time made in India. Savsol, world class lubricants from Savita. वा संतूर, हा मम्मीचा, हा पप्पांचा आणि माझा आणि हा तुझा. आता 200 ग्राम संतूर साबणांसोबत एक 10 रुपयांचा संतूर साबण मोफत. सीझन 1 जयपूर पिंक पॅन्थर्स, सीझन 2 यू मुंबा, सीझन 3 पटना पायरेट्स. कोण बनेल सीझन 4 चा चॅम्पियन? स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीचा फायनल पंगा. सेमीफायनल्स 29 जुलै, फायनल 31 जुलै. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर. साधारण मलमाची सिंगल ऍक्शन अपूर्ण, सपट प्लस ची डबल ऍक्शन म्हणजे दाद खाज पासून आराम. संपूर्ण सपट प्लस मलम. या फ्रेंडशिप डे ला खास मित्रांसाठी एक कॅडबरी डेअरी मिल्क तर हवीच हवी. हॅपी फ्रेंडशिप डे. स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी मध्ये आजच्या 2 मॅचेस पुणेरी पलटन वर्सेस बेंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली वर्सेस यू मुंबा. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर. हिमपुष्पाचा खास फॉर्म्युला त्या कठीण दिवसातील त्रासाला मुळापासून दूर करतं आणि रक्त साफ करून तुमचे रूप उजळवतं. माझा विश्वास आणि पिढ्यांचा विश्वास फक्त हिमपुष्पा. कोण होईल मराठी करोडपती? 3 कोटींच्या तिसऱ्या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठीचा तिसरा प्रश्न. 2016 मध्ये झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ विजयी ठरला? ए इंग्लंड, बी वेस्ट इंडिज, सी भारत, डी न्यूझीलंड. उत्तरासाठी डायल करा 505-6882-01 जर आपला पर्याय ए असेल, 02 जर आपला पर्याय बी असेल, 03 जर पर्याय असेल सी किंवा 04 जर पर्याय असेल डी. आमच्या फोन लाईन सुरू राहतील आज रात्री 8:30 वाजेपर्यंत. जरासं धावलात आणि इतके थकलात. हाय कोलेस्ट्रॉल थांबवत आहे तुमची पावलं. कोलेस्ट्रॉल कमी करा आता फक्त 30 दिवसांमध्ये सनड्रॉप हार्टमुळे, ज्यात आहे ओरायझनॉल, जे कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. सनड्रॉप हार्ट, कोलेस्ट्रॉल कमी होईल फक्त 30 दिवसांमध्ये. कोण होईल मराठी करोडपती? 3 कोटींच्या तिसऱ्या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठीचा तिसरा प्रश्न. 2016 मध्ये झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ विजयी ठरला? ए इंग्लंड, बी वेस्ट इंडिज, सी भारत, डी न्यूझीलंड. उत्तरासाठी डायल करा 505-6882-01 जर आपला पर्याय ए असेल, 02 जर आपला पर्याय बी असेल, 03 जर पर्याय असेल सी किंवा 04 जर पर्याय असेल डी. आमच्या फोन लाईन सुरू राहतील आज रात्री 8:30 वाजेपर्यंत. सीझन 1 जयपूर पिंक पॅन्थर्स, सीझन 2 यू मुंबा, सीझन 3 पटना पायरेट्स. कोण बनेल सीझन 4 चा चॅम्पियन? स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीचा फायनल पंगा. सेमीफायनल्स 29 जुलै, फायनल 31 जुलै. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर. कोण होईल मराठी करोडपती? 3 कोटींच्या तिसऱ्या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठीचा तिसरा प्रश्न. 2016 मध्ये झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ विजयी ठरला? ए इंग्लंड, बी वेस्ट इंडिज, सी भारत, डी न्यूझीलंड. उत्तरासाठी डायल करा 505-6882-01 जर आपला पर्याय ए असेल, 02 जर आपला पर्याय बी असेल, 03 जर पर्याय असेल सी किंवा 04 जर पर्याय असेल डी. आमच्या फोन लाईन सुरू राहतील आज रात्री 8:30 वाजेपर्यंत. हितगुजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मेंदूंचे आजार, फिट्स आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावरती आपण बोलतो आहोत आणि आपल्याबरोबर आहेत प्रतिष्ठित विशेषज्ञ डॉक्टर पांडुरंग वट्टमवार. डॉक्टर, आता आपण व्हिडिओ EEG बद्दल बोलत होतो, त्याबद्दल काय अधिक माहिती देऊ शकाल आपण? आत्ताच मी जसं बोललो होतो, व्हिडिओ EEGमध्ये आपण EEG रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग दोन्ही करत असतो आणि त्याचा भरपूर फायदा होतो. ही तपासणी सर्वांनाच करणे गरजेचे आहे का? तर असं काही नाही, सर्वांना करायची गरज पडत नाही. पण अशा रुग्णांना जेव्हा आपल्याला डायग्नोसिसबद्दल थोडेसे डाऊट आहेत, डायग्नोसिस क्लिअर नाही आहे, जेव्हा आपण जेव्हा गोळ्या औषधं देतो पण झटके कंट्रोलमध्ये येत नाहीत, आणि जेव्हा काही रुग्णांमध्ये आपल्याला माहिती आहे, म्हणजे असं वाटतं की बाबा ह्या रुग्णाला झटक्याचाच आजार आहे का झटका सदृश वेगळा, बरोबर, तर हे आपल्याला डिफरन्शिएट करण्यासाठी व्हिडिओ EEG ही सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे. आणि व्हिडिओ EEG ही म्हणजे ही तपासणी
सगळीकडेच उपलब्ध असते असं नाही आहे. पूर्ण मराठवाड्यामध्ये युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये इथेच ही तपासणी उपलब्ध आहे, ज्याच्यासाठी रुग्णाला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून करावे लागते. आणि मराठवाड्यामध्ये अगदी अल्प दरामध्ये ही तपासणी उपलब्ध आहे. त्याच्यासाठी तंत्रज्ञान तर आवश्यकता आहेच, पण त्याच्यासोबत म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांची जे व्हिडिओ जी रीड करू शकतील त्याची सुद्धा आवश्यकता असते. खरंय. डॉक्टर, एक महत्त्वाचं मला विचारायचं आहे की आता जर का निदान करायचं असेल तर त्यासाठी कुठल्या आधुनिक तपासण्या करणं गरजेचं आहे? तर निदानासाठी जर बघितलं, EEG, MRI आणि काही रुग्णांमध्ये व्हिडिओ EEG ह्या 2-3 तपासण्यामध्ये आपल्याला निदान लागतं. पण तपासण्याच्या आधुनिक तपासण्या जेव्हा आपण विचार करतो, ह्या आधुनिक तपासण्या अशा रुग्णांसाठी आवश्यक असतात ज्या रुग्णांमध्ये योग्य गोळ्या औषधं देऊन वेगवेगळ्या गोळ्या औषधं देऊन सुद्धा झटके नियंत्रणात येत नाहीत. बरोबर. तर हे झटके नियंत्रणात न येण्याचे कारण काय आहे हे बघण्यासाठी, किंवा झटक्यांचा उगम बिंदू कुठे आहे हे बघण्यासाठी, आणि हे जी स्पार्किंग किंवा इलेक्ट्रिकल विद्युत लहरी आहेत, इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहे, हे ॲबनॉर्मल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी किंवा मेंदूचे ॲबनॉर्मल फंक्शन कुठल्या कुठल्या भागामध्ये आहे, आणि एकच भाग आहे का एकच बिंदू आहे का एकपेक्षा जास्त आहे, हे बघण्यासाठी आधुनिक तपासण्या कराव्या लागतात. त्या आधुनिक तपासण्यामध्ये व्हिडिओ EEG नंतर आम्ही काय करतो की काही रुग्णांना पेट स्कॅन करावा लागतो. पेट स्कॅन मध्ये मेंदूची म्हणजे EEG मध्ये आपण इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी बघतो, MRI मध्ये आपण स्ट्रक्चरल ब्रेन बघतो, पेट स्कॅन मध्ये आपण फंक्शनल ऍक्टिव्हिटी बघतो, म्हणजे मेंदूची फंक्शनल ऍक्टिव्हिटी कुठे आहे. आणि अशा ज्या झटक्याच्या रुग्णांमध्ये ज्या बिंदूमधनं ज्या पॉइंट्समधनं झटके निघत असतात त्या ठिकाणी त्यांची फंक्शनल ऍक्टिव्हिटी कमी होते. आणि पेट नंतर स्पेक्ट स्कॅन म्हणून असतो, जसं मागच्या एपिसोडमध्ये न्यूक्लिअर मेडिसिन वरती एपिसोड झाला त्याच्यामध्ये पण डिस्कस केलं होतं. स्पेक्ट स्कॅन मध्ये आपण जेव्हा रुग्णाला झटका येतो त्याच वेळेस आपण एक इंजेक्शन देतो, डाय देतो, आणि ते डाय रुग्णाच्या जे झटक्याच्या उगम बिंदूमध्ये जाऊन बसते आणि ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. अच्छा. तर एपिलेप्सी या आजाराचे मग उपचार कसे केले जातात आणि या गोळ्या औषधी प्रचंड स्ट्रॉंग असतात, ते किती वर्ष घ्यावे लागतात? एपिलेप्सी आणि अपस्मार झटके ह्या आजाराची मेन ट्रीटमेंट पद्धती म्हणजे गोळ्या औषधी. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ज्या रुग्णांचे झटके नियंत्रणात येत नाहीत त्यांना सर्जरी सुद्धा उपलब्ध आहे, पण मेन जी ट्रीटमेंट आहे ती गोळ्या औषधी. आता सध्या म्हणजे 20 पेक्षा अधिक प्रकारच्या गोळ्या औषधी उपलब्ध आहेत. कोणत्या रुग्णाला कुठली गोळी द्यायची हे रुग्णाच्या फिट्सच्या प्रकारावरती आणि त्याच्या कारणावरती अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे आम्ही काय करतो, दोन विभाग करतो आम्ही फिट्सच्या प्रकाराचे, एक प्रायमरी जनरलाइज आणि एक फोकल किंवा सेकंडरी जनरलाइज एपिलेप्सी, आणि त्याप्रमाणे आम्ही गोळ्या औषधी चूज करतो. आणि त्या गोळ्या औषधी आम्ही चालू केल्यानंतर रुग्णाला त्याचा फायदा होतो की नाही बघतो, काही साईड इफेक्ट्स आहेत का नाही ते पण बघतो, आणि एकदा का फिट्स कंट्रोल झाल्या की त्या गोळ्या औषधी आम्ही साधारणपणे 3 ते 5 वर्ष कंटिन्यू चालू ठेवतो. बरोबर. परंतु हे ट्रीटमेंट ड्युरेशन पेशंटच्या म्हणजे झटक्याच्या कारणावरती सुद्धा अवलंबून असते. काही रुग्णांना 10 वर्ष तर काही रुग्णांना आयुष्यभर देखील द्यावं लागतं. उदाहरणार्थ ज्या रुग्णांचे जेनेटिक एपिलेप्सी असते तर जेनेटिक भाग तर तो जाणार नाही, तर त्या अशा रुग्णांना तुम्हाला आयुष्यभर ट्रीटमेंट द्यावी लागते. पण अनुवंशिकतेचा जर भाग बघितला आपण जे कारणांमध्ये, तर म्हणजे मी म्हणेल की 10% कमी अशी रुग्ण असतात ज्यांना अनुवंशिकतेचा भाग असतो, आणि 10% ह्या कमी रुग्णांनाच आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यावी लागते. अगदी खरं आहे. डॉक्टर, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही सांगत आहात मेंदूचे आजार, फिट्स आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावरती. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. आपणही कुठे जाऊ नका. आपल्याबरोबर आहेत विशेषज्ञ डॉक्टर पांडुरंग वट्टमवार. तेव्हा पाहत राहा फक्त हितगुज. Season 1 Jaipur Pink Panthers, Season 2 U Mumba, Season 3 Patna Pirates. कोण बनेल सीझन 4 चा चॅम्पियन? स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीचा फायनल पंगा. सेमीफायनल्स 29 जुलै, फायनल 31 जुलै. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर. मैथिली करणार सूर्यवंशींचा गेम ओव्हर. क्लोज गया.
ठीक आहे चल 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 चल. अरे लाईट कसे गेले प्रोडक्शन? अरे सर कुठे गेले? सरांना बाहेर. वेळ झाली 8:30ची. सगळ्यांना घाई स्टार प्रवाह पाहण्याची. आज रात्री 8:30 ते 9:30 दरम्यान तुमच्या टीव्ही स्क्रीनवर किती वेळा सोन्याचा पाऊस दिसतोय ते मोजा आणि दररोज 1 तोळा सोनं जिंका. SMS करा सोना स्पेस आपले उत्तर 57827 वर. पावर तो है गुल पर मस्ती है हाउसफुल. ये उसका टीवी, ये उसका टीवी, ये भी इसका टीवी. 100 चैनल्स देखिए कहीं भी टीवी के टाइम पे, वो भी चाय के दाम यानी 20 रुपए महीने में. डिट्टो टीवी, देश का टीवी, 20 का टीवी. लावा ब्लू बर्ड वॉटर प्युरिफायर. जॅपनीज टेक्नॉलॉजीने बनलेला ब्लू बर्ड वॉटर प्युरिफायर जो तुम्हाला देतो अल्करिच पाणी, स्वच्छ पाणी, चांगली सवय. सच को पहचानना क्या इतना मुश्किल है? जरूरी है कि मैं सफेद कोट ही पहनूं? कभी आप मानोगे कि सफेद दांतों के लिए ये जरूरी है? सफेद कोट पहनकर सफेद झूठ भी तो बोला जा सकता है. सफेद और मजबूत दांतों के लिए आपको चाहिए प्रकृति का सच, दंतकांति. हल्दी, तिमरू, अकरकरा, बबूल, लौंग आदि के प्राकृतिक गुण दांतों और मसूड़ों की संपूर्ण हिफाजत करें. इतना भी मुश्किल नहीं है सच को पहचानना. मेंदूचे आजार जसं महत्त्वाचं म्हणजे फिट्सच्या आधुनिक उपचार पद्धतीवरती डॉक्टर पांडुरंग वट्टमवार आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण औषधांबद्दल बोलत होतो. मला एक विचारायचं की औषधं खूप वर्ष घ्यावी लागतात, थोडी स्ट्रॉंग असतात, याचे काही दुष्परिणाम आहेत का? आणि जर का हे औषधं घेतल्यावरही जर का नियंत्रणात येत नसेल तर काही शास्त्रीय अशा आधुनिक काही पद्धती आहेत का जे करणं अतिशय गरजेचं ठरू शकतं? दुष्परिणाम जर बघितलं तर मला बरेच रुग्ण आणि नातेवाईक विचारतात की ह्या औषधांचा किडनी लिव्हरवरती दुष्परिणाम होतो का? पण असे काही नाही. अनेक वर्षे औषधं घेऊन सुद्धा मेजर असे साईड इफेक्ट्स काही नाही, किरकोळ जर साईड इफेक्ट सोडले तर. पण मी रुग्णांना असा सल्ला देईन की तुमची ट्रीटमेंट आहे तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली चालू ठेवा. आणि जर काही रुग्णाला थोडे मायनर साईड इफेक्ट झाले तर तुमचे डॉक्टर तुमचे औषधी चेंज करून देतील. खरंय. या संदर्भात जर शस्त्रक्रिया ज्या उपलब्ध आहेत त्या संदर्भात जरा सविस्तर सांगा. योग्य निदान, योग्य ट्रीटमेंट, योग्य डोस आणि योग्य काळापर्यंत जर आपण दिलं पेशंटला तर 100 पैकी 60 ते 70 रुग्ण त्यांचे झटके पूर्णपणे बरे होतात. परंतु 30% रुग्ण असे असतात की त्यांचे तुम्ही किती गोळ्या औषधे द्या, कुठल्याही प्रकारचे द्या, हे झटके नियंत्रणात येत नाही. अशा वेळेस आपण पर्यायी ट्रीटमेंट शोधत असतो. तर पर्यायी ट्रीटमेंट म्हणजे आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शस्त्रक्रिया आता उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा झटके कंट्रोल होत नाहीत त्यावेळेस आपल्याला ह्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी पात्रता सिद्ध करणे गरजेचं असतं. जसं मी आताच सांगितलं होतं की आधुनिक तपासणी आहेत, व्हिडिओजी आहे. व्हिडिओजी वरतून आपण उगमबिंदू शोधतो, नंतर काही जणांना स्पेक्ट स्कॅन करतो. ह्या सगळ्या तपासणीमध्ये आपण उगमबिंदू शोधून काढतो. हा जर उगमबिंदू मेंदूच्या कमी महत्त्वाच्या भागात असेल किंवा तो अशा भागात असेल जिथं तो भाग काम करत नाही व्यवस्थित, तर तो उगमबिंदू आम्ही शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकतो आणि पेशंटला पूर्णपणे बरं होण्याची एक शक्यता असते. पण ह्याच्यामध्ये काय की फार मोठा अनुभव लागतो. हे बरेच पेशंट बघितल्यानंतर, बरेच व्हिडिओ जी आपण ॲनालिसिस केल्यानंतर, बऱ्याच पेशंटचा अनुभव घेतल्यानंतर आपण हे निर्णय घेऊ शकतो की ह्या पेशंटला शस्त्रक्रिया केल्यानंतर फायदा होतो. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत. तर म्हणजे टेम्पोरल लोबेक्टोमी जसं आम्ही म्हणतो, टेम्पोरल लोब सर्वात कॉमन प्रकारची शस्त्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये 80 ते 90% रुग्णांना पूर्णपणे फिट्स कंट्रोल होऊ शकतात. आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, लिजनेक्टोमी वगैरे, जवळपास 60 ते 70% त्याचा सक्सेस रेट असतो. अगदी खरं आहे डॉक्टर. म्हणजे तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आणि खरोखरच आपल्या हॉस्पिटलद्वारे जर का पेशंट्स आले तर ते खरोखरच बरे होऊन बाहेर पडतील अशीच आशा करूया. आपण वेळ दिला त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथंच थांबूया. पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. नमस्कार.
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीमध्ये आजच्या 2 मॅचेस पुणेरी पलटण वर्सेस बेंगलुरू बुल्स, दबंग दिल्ली वर्सेस यू मुंबा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर.